Hi students, I am M.R. Borse from Gokhale Education Society's HL High School Marathi Medium. Hope you all must be very fine, must be taking care of yourself. Now children, before I move on to new topic, just tell me one thing. You must all be knowing to ride a bicycle. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सायकल चालवता येते की नाही? हा खूप फालतू प्रश्न मी विचारते आहे. 8वीच्या विद्यार्थ्यांना बायसिकल काय आहे, पण आता 2 व्हीलर पण चालवता येते. काही काही तर इतके हुशार असतात, शार्प असतात की त्यांना 4 व्हीलरसुद्धा येते. मग मला सांगा, जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकलात, सुरुवात केली, त्यावेळी सायकलवर बसल्या बसल्या तुम्हाला सायकल चालवता आली का? तुम्हाला लगेच बॅलन्स करता आला का? लगेच तुम्हाला अंदाज आला का मला कसं चालवायचं आहे, कसा ब्रेक मारायचा आहे, कसं पॅन्डल मारायचं आहे? नाही ना. सुरुवातीला तुम्ही सायकल हातात घेतली, कदाचित तुम्ही पडले पण असाल, छानपैकी तुम्हाला लागलं पण असणार आहे, पण म्हणून तुम्ही सायकल चालवणं सोडलं का रे? नाही ना. तुम्ही सायकल चालवतच गेलात की नाही, शिकलात की नाही, आणि त्याच्यात तुम्ही आता एकदम पारंगत पण झाला असाल. अगदी ट्रॅफिकमधनं सायकल मस्तपैकी तुम्हाला चालवता येत असेल, एक्सपर्ट झाला असाल, हो की नाही? मग हे कसं शक्य झालं सांगा मला. सांगा, समजा तुम्ही पडलात पहिल्या वेळेस जर पडला असाल, मग तुम्ही लगेच घाबरून सायकल चालवणं सोडलं का? नाही ना. तुम्ही प्रयत्न केले की नाही? नाही, मला चालवायचंच आहे, कारण ते पॅशन होतं तुम्हाला सायकल शिकण्याचं, 2 व्हीलर शिकण्याचं, 4 व्हीलर शिकण्याचं. हे पॅशन असतं. मग तसंच हे पॅशन तुम्ही इतर गोष्टींमध्ये सुद्धा ठेवू शकता की नाही? म्हणजे सतत प्रयत्न करत राहणं, ह्यालाच काय म्हणतात? ट्राईंग अगेन. सो टुडे आवर 2.1 poem Try Again by W.E. Hickson is based on same topic, trying again. Try Again is the name of our poem. I will read the poem on page number 28. You please go through the poem, children, as I read it. It's a lesson you should heed. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear. For if you will persevere, you will conquer, never fear. Try again. Here, children, the poet is telling that whatever work you do, असं कधीच होत नाही की पहिलं काम केलं तुम्हाला यश मिळालं. हे फार कमी नशीबवान लोक असतात की त्यांना पहिल्याच अटेम्प्टमध्ये सक्सेस मिळतो. पण इकडे काय होतं, कधी कधी आपल्याला यश मिळत नाही आणि मग मुलं काय करतात? नाराज होतात. मग आपण नाराज व्हायचं असतं का? नाही. आपण प्रयत्न करत राहायचं असतं. इथे शब्द यूज केलेला आहे हीड. हीड याचा अर्थ यू हॅव टू पे अटेन्शन. तुम्ही मनात नेहमी एक बोध कायम लक्षात ठेवा. तो कुठला? की सतत प्रयत्न करत राहणे. तुम्ही जर प्रयत्न करत राहिलात वारंवार, तर यश हे नक्की तुम्हाला मिळणार आहे. नाव कधी कधी काय होतं की आपलं मॉरल डाऊन होऊन जातं. अरे यार, मी तर इतकं प्रयत्न करतोय, किती कष्ट करतोय, किती अभ्यास करतोय, मग मला यश का मिळत नाही? याचं कारण आहे की कुठेतरी आपला कष्ट कमी पडत आहेत. असं तुम्हाला वाटतं की तुम्ही प्रयत्न करतायत, पण ते जर योग्य दिशेने, योग्य मार्गाने जर का तुम्ही प्रयत्न केलात, तर यश तुम्हाला नक्की मिळेल. आता तुम्हाला एक उदाहरण देते. बघा, आता काही खूप गव्हर्नमेंटच्या परीक्षा असतात, म्हणजे MPSC, UPSC, ज्याला म्हणतात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस. ह्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात, ह्या परीक्षा खूप सोप्या असतात का? नाही. ह्या परीक्षा खूप अवघड असतात. ह्या परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांची कसोटी लागलेली असते. ही मुलं 12-12 तास, 14-14 तास, मी तर म्हणेन 15-15 तास कंटिन्यू अभ्यास करत असतात, तरीसुद्धा त्यांना यश मिळत नाही. मग म्हणून ते प्रयत्न करायचं सोडतात का? नाही. काही देतात सोडून,
पण मग काही चिकाटी ज्यांच्या अंगात असते ते प्रयत्न करत असतात. म्हणून वारंवार प्रयत्न करत राहिला पाहिजे. असं म्हटलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. म्हणून अपयशाला घाबरायचं नाही. साहजिकच आहे, आपल्याला अपयशाची भीती वाटते. एकदा प्रयत्न करून जर आपल्याला यश आलं नाही तर आपण जरा घाबरतो. पण असं करायचं नाही. आपण प्रयत्न करत राहायचे. तुमच्या मनातली ही अपयशाची भीती केव्हा जाईल माहिती आहे का? यू विल कॉन्कर द फिअर ऑफ फेलियर बाय शोईंग युअर ग्रेट करेज अँड विथ द हेल्प ऑफ युअर पिझर्व्हरन्स यू विल हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. कवीनं इथं प्रिझर्व्हिअर असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ असा होतो की यू हॅव टू कीप ट्राईंग टिल यू अचीव सक्सेस. म्हणजे निश्चयपूर्वक दीर्घ प्रयत्न करत राहणे. तुम्ही जर प्रयत्न केलाच नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही. इथे तुम्हाला मी अजून एक उदाहरण देते बघा. बिग बी तुम्हाला माहिती आहे, अमिताभ बच्चन. हे जे आहेत हे मेगास्टार आहेत. सॉरी, मला माहिती आहे की हे उदाहरण देणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही. पण तुम्ही सगळेजण आजकाल मीडियाला खूप फॉलो करतात, सिनेमे बघतात, म्हणून हे तुम्हाला साजेसं असं उदाहरण म्हणून मी देते आहे. जेव्हा हे मुंबईत आले तेव्हा ते बऱ्याचशा डायरेक्टर्स लोकांना भेटले, पण त्यांना रिजेक्ट केलं. का बरं रिजेक्ट केलं माहिती आहे का बाळांनो? बिकॉज ही वॉज व्हेरी टॉल, देन ही डिडंट हॅव गुड व्हॉईस असं म्हटलं गेलं होतं त्या काळात बरं का. ते रेडिओमध्ये पण इंटरव्ह्यू द्यायला गेले तर तिथल्या लोकांनी त्यांना सांगितलं की तुमचा आवाज योग्य नाही आहे, रेडिओवर बोलण्याच्या लायकीचा तुमचा आवाज नाही आहे. म्हणून अमिताभ बच्चन घाबरले का? नाराज झाले का? त्यांनी काम सोडलं का? नाही. प्रयत्न सोडले का? नाही. त्याने ते सतत प्रयत्न करत राहिले. ते डायरेक्टर्स लोकांना, प्रोड्युसर लोकांना भेटत राहिले. आणि आज तुम्हाला माहिती आहे की अमिताभ बच्चन हे भारतातील सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून आज आपण पाहतो. कोण बनेगा करोडपतीवरती काय सुंदर ते बोलतात बघा. मग त्यांनी जर का म्हटलं असतं की अरे यार मी इतका मोठा आहे, इतका उंच आहे, माझा आवाज खराब नाही आहे, सगळे लोक मला नावं ठेवत आहेत, असा जर विचार ते करत बसले असते तर ते आज मेगास्टार झाले असते का? स्टार ऑफ द मिलेनियम झाले असते का? नाही. म्हणून प्रिझर्व्हिअर, निश्चयपूर्वक दीर्घ प्रयत्न करत राहणे हे आजच्या युगाच्या विद्यार्थ्यांची खूप मोठी गरज आहे. हे लक्षात ठेवा. सो भीती केव्हा गायब होणार आहे? जेव्हा तुम्ही सतत प्रयत्न करत राहाल तेव्हा. लेट अस मूव ऑन फर्दर चिल्ड्रन. पुढे बघूया. वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल, ट्राय अगेन. इफ वी स्ट्राइव, it's no disgrace. Though we do not win the race, what should we do in that case? Try again. Here the poet wants to tell you that it is not at all shameful to struggle hard. कष्ट करायची आपण लाज बाळगता कामा नाही बाळांनो. कष्टाला पर्याय नाही. तुम्हाला कष्ट करावेच लागतील. आता बघा मी साधारण मी एक महिला आहे. आज मी महिला असून नोकरी करते. हे कसं काय शक्य झालं रे? सगळ्या महिला ज्या आज काम करतायत ह्यांनी कुणाचे उपकार जाणले पाहिजेत? ज्यांना आपण भारताची पहिली महिला शिक्षिका असं म्हणतो त्या सावित्रीबाई फुले. मला सांगा, जर का सावित्रीबाई फुलेंनी असा निश्चय केला असता की काही गरज नाही मला, मी शिकते, मला बाकीच्या मुलींना शिकवायची काही गरज नाही आहे, तर आज आपण शिकलो असतो का? बायका शिकल्या असत्या का? पुढे सरकल्या असत्या का? नोकरीला लागल्या असत्या का? नाही.
सावित्रीबाईंनी जेव्हा हा वसा हाती घेतला तेव्हा त्यांना खूप सोपं गेलं का रे हे सगळं? त्यांना विरोध सहन करावा लागला नाही का? किती छळलं रे त्यांना, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या समाजाने त्यांना त्रास दिला की तुम्ही महिलांना शिकवताय. त्यांच्यावर चिखलफेक झाली, त्यांना दगडं मारण्यात आली. पण मग त्यांनी निश्चय सोडला का? नाही, त्या प्रयत्न करत राहिल्या. आणि म्हणून ऑल द वुमन्स, दोज हू आर वर्किंग टुडे अँड अर्निंग मनी शुड सॅल्यूट सावित्रीबाई फुले फॉर हर हार्ड वर्क अँड हर सेल्फलेस वर्क चिल्ड्रन. म्हणून प्रयत्न करत राहा. एक अजून दुसरं उदाहरण बघा, डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं. त्यांची कथा मी तुम्हाला काय सांगणार. त्यांना दाराच्या बाहेर बसवलं जायचं, हे सगळं तुम्हाला सगळं माहिती आहे. मग आंबेडकर म्हटले असते की अरे अरे मला त्रास होतोय, लोक त्रास देत आहेत, मला शिकवत नाही आहेत, मला शिकायचंच नाही आहे, जा मी नाही येत शाळेत. अशी बरेच मुलं करता बरं का. हा माझा वैयक्तिक अनुभव पण आहे. मग आंबेडकर शिकले असते का? इतके मोठे झाले असते का? आज त्यांचं नाव त्रिखंडात आहे. नुसतं भारतातच नाही आहे किंवा महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही आहे, जगभर त्यांना सगळे ओळखतात. का? त्यांनी असं म्हटलं का मी गरीब आहे, मला छळतात, मला त्रास देतात, असं म्हटले ते आणि रुसून बसले, घाबरले? नाही. ते शिकले, मोठे झाले, परदेशात गेले आणि त्यांनी भारतात येऊन लढा दिलेला आहे हक्कासाठी. त्यांच्या तुमच्या आमच्या हक्काचा लढा त्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून आज यशाच्या उच्च शिखरावर ही व्यक्ती जाऊन बसलेली आहे. अशी खूपशी उदाहरणं आहेत, मी तुम्हाला देऊ शकते बाळांनो. म्हणून प्रयत्न करा. कामाला घाबरलं नाही पाहिजे, कुठल्याही काम करायला लाजलं नाही पाहिजे. छोट्या छोट्या काम करताच तुम्हाला यश मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. सो यू शूड ऑलवेज स्ट्राईव्ह. इट्स नो डिस्ग्रेस. स्ट्राईव्ह याचा अर्थ काय? ट्राय व्हेरी हार्ड. डिस्ग्रेस याचा अर्थ काय? लॉस ऑफ रिस्पेक्ट, म्हणजे कमीपणा वाटणे. काम करायला कुठल्याही कमीपणा वाटता कामा नये. व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? समजा आपल्याला अपमान झाला, लोकांनी त्रास दिला, म्हणून आपण काम सोडायचं का? नाही. आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. नाव मूव ऑन टू नेक्स्ट. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do. Why? With patience, may not you? Only keep this rule in view. Try again. Here, children, the poet wants to tell you that when other people can get success with their patience, here, patience means what? Power of enduring trouble. चिकाटी किंवा सहनशीलता. हे बघा, यश मिळवायचं असेल तर अपमान पचवण्याची ताकदसुद्धा तुमच्यात असायला पाहिजे. तुमच्यात तेवढी सहनशीलता असायला पाहिजे. ही जी काही मोठी मोठी मंडळी होऊन गेलेली आहेत ना बाळांनो, यांनी खूप अपमान सहन केलेला आहे. उदाहरणार्थ तुम्ही विज्ञान हा विषय शिकता, त्याच्यामध्ये बरेचसे शास्त्रज्ञाची नावं तुम्हाला माहिती आहेत. जसं की आईन्स्टाईन असतील, न्यूटन असतील, एडिसन असतील. यांना सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं. यांना अक्षरशः काही शास्त्रज्ञांना तर शाळेतनं काढून दिलं होतं. का? तर यांचा IQ, इंटलेक्च्युअल क्वेश्चन फार कमी आहे असं म्हटलं गेलं होतं. पण आज बघा, या लोकांनी काय काय वेगवेगळे शोध लावलेले आहेत. यांना रिजेक्ट केलं गेलं होतं, शाळेतनं डंप केलं होतं. मठ्ठ आहे, बुद्धू आहे, यांना काही येत नाही आहे असं समजून यांना हुसकून दिलं होतं. पण यांनी स्वतःचं नाव कमवलं की नाही? की ते घरातच बसून राहिले? नाही ना. सो चिकाटी होती या लोकांच्या अंगामध्ये. ह्या लोकांच्या अंगात पेशन्स होते. सो तुमच्यामध्ये सुद्धा पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि जर पेशंट राहून, सहन करून जर यश मिळत असेल तर सहन करायला काहीच हरकत नाही. होप तुम्हाला ही कविता समजली असेल. नाव लेट अस मूव्ह ऑन टू आवर इंग्लिश वर्कशॉप. तुम्ही ते कविता वाचायची आहे.
आणि त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे सूचना त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या वहीत ह्या सगळ्या गोष्टी उतरवून काढायच्या आहेत. नाव come on to first on page number 28. The following anagram contains words, phrases from the poem. Guess and write what they are. पहिला आहे रेनी टॅग. रेनी टॅग याचा अर्थ होतो ट्राय अगेन. आर केज याचा अर्थ होतो करेज. सो इन दिस वे यू विल हॅव टू सॉल्व अदर्स ऑल्सो. ट्राय, यू विल ऑलवेज गेट सक्सेस. तुम्हाला जमेल ते करायला, तर ते करा. त्यानंतर तुम्हाला इथे दिलेलं आहे ऑन 3, फाइंड फ्रॉम द पोएम द अँटनिम्स. अँटनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग. ते तुम्ही करायचं आहे. त्यानंतर इथे एक वेब दिलेला आहे ऑन 5, क्वेश्चन 5, रीड द पोएम, फिल इन द वेब चूजिंग पॉइंट्स फ्रॉम इट. सेंटरला दिलेला आहे व्हॉट लीड्स टू सक्सेस. मग व्हॉट लीड्स टू सक्सेस, सक्सेस मिळवायचं असेल, यश मिळवायचं असेल तर तुमच्यामध्ये कुठले गुण असायला पाहिजे, ते गुण तुम्हाला त्या 5 याच्यामध्ये फिलअप करायचं आहे. सो डू इट चिल्ड्रन, ट्राय, कीप ट्राईंग, यू विल बी एबल टू डू इट करेक्टली. थँक यू चिल्ड्रन, टेक केअर.